नमस्कार ब्रिगेडियर सुनीलजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू फॉर कॉलिंग मी. मलाही फार आनंद आहे आज तुमच्याबरोबर हा एपिसोड इथं करतोय. युद्ध हे खरं म्हणजे अनादिकालापासून चालू आहे, म्हणजे हे मानवी संस्कृती एवढं जुनं आहे. तर पूर्वीच्या काळी जी युद्ध लढली जात ती जमिनीवर लढली जात, ती पण विनाशकारी होती. पण आताची युद्ध मात्र मला असं वाटतं ज्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहेत. तर हा जो बदल आहे तो कसा घडला आणि काय घडला आहे? मंजिरीजी, तुम्ही जे आत्ता विचारलं ते अगदी बरोबर आहे. जर ह्या जगाची जर हिस्ट्री आपण बघितलीत, जी नोटेड हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये फक्त 13 वर्षे अशी गेलीत की ज्यात कुठलाही संघर्ष नव्हता. इट इज अ रेकॉर्डेड फॅक्ट. आणि तेव्हा जेव्हा युद्ध सुरू झाली तर आपण महाभारतापासून म्हणतो, रामायणापासून युद्ध म्हणतो, ते आजपर्यंत येत गेली. त्यावेळी डिस्प्यूट हा असायचा, 2 देशांमधला डिस्प्यूट असेल किंवा 2 टोळ्यांमधला संघर्ष असेल आणि बेसिकली दुसऱ्याला मारून ती जागा कॅप्चर करणं हा एक भाग होता. हळूहळू जसे आपण पुढं जात गेलो तसं जसं साम्राज्यवाद यायला लागला. ब्रिटिश आपल्याकडे आले, पोर्तुगीज आपल्याकडे आले, फ्रेंच आले, डच आले. त्यांनी आपल्या इथली प्रॉस्पेरिटी बघून आपल्यावरती त्यांनी राज्य करण्यासाठी लढाया सुरू केल्या. आणि जे इथले छोटे छोटे राजे होते त्यांना कंट्रोल करून त्यांच्यावरती कब्जा मिळवून किंवा ज्याला आपण म्हणतो फोडा आणि तोडा त्या टाईप प्रकारात हे झालं. त्याच्या पुढे जर आपण पुढं येत गेलो तर आपण पहिल्या महायुद्धात येतो, जिथं युरोपमध्ये बेसिकली हे युद्ध झालं होतं. पण त्याच्यामध्ये आपल्या भारतीय सैन्याचाही फार मोठा वाटा होता, कारण तो आपण ब्रिटिशांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी आपल्या सैन्याचा भरपूर वापर तिथं करून घेतला. आणि त्यावेळेचं जे युद्ध होतं ते ट्रेंच वॉरफेअर म्हणून होतं. की ट्रेंच वॉरफेअरचा अर्थ की खंदकामध्ये बसून लढलेली लढाई आणि ॲट अ पर्टिक्युलर टाईम खंदकातून बाहेर यायचं आणि शत्रूच्या खंदकावरती जाऊन अटॅक करून त्याला कॅप्चर करायचं आणि ती जमीन कॅप्चर करायची. सेकंड वर्ल्ड वॉरपर्यंत जेव्हा आपण आलो त्यावेळी सगळे युद्धाचं चित्र थोडंसं बदलत गेलं आणि ते सर्वव्यापी व्हायला लागलं. इट वॉज नॉट रिलेटेड ओनली टू युरोप, इट केम इन टू आफ्रिकन कॉन्टिनेंट. लेटर ऑन इट वॉज इन पार्ट ऑफ म्यानमार, जपान ऑल्सो एंटर्ड, लेटर ऑन US ऑल्सो एंटर्ड द वॉर. आणि संपूर्ण ग्लोबलायझेशन ऑफ वॉर यू कॅन से. फ्यू कंट्रीज अशा ज्या होत्या की ज्यांना युद्धामध्ये भाग घेता आला नाही किंवा ते थोडेसे दूर राहिले त्यांच्यापासून. आपल्या भारताचा इतिहास आपण जर बघितला तर 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. 47 स्वातंत्र्यापासून आपला देश रोज लढतो आहे. पहिलं युद्ध जर तुम्ही म्हणाल तर काश्मीरचं होतं. काश्मीरसाठी ज्यावेळी इंडिपेंडन्स मिळाला, सगळ्यांनी सॅम बहादूर हा पिक्चर बघितलेला आहे. त्याच्यामध्ये कसं त्यांनी राजाकडनं, महाराजा ऑफ काश्मीरकडनं लिहून घेतलं ट्रिटी ऑफ ॲक्सेशन आणि कसा काश्मीरमध्ये पाकिस्तानींचा पराभव केला. तिथपासून आपली सुरुवात होती युद्ध. ते म्हणजे फाळणी झाली तेव्हापासून. पण तेव्हा कोणत्या प्रकारचं युद्ध लढलं? तेव्हा जागा कॅप्चर करण्यासाठीचं पहिलं युद्ध होतं. पाकिस्तानला माहिती होतं की त्यांचे जे आर्मीचे चीफ होते त्यावेळी ते ब्रिटिश ऑफिसर होते, तर ते परमिशन देणार नाहीत हे त्यांना क्लिअर माहिती होतं. म्हणून त्यांनी नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्समधल्या ट्रायबल्सना एकत्र केलं, त्यांना हत्यारं दिली आणि त्या ट्रायबल्सना घेऊन पाकिस्तान आर्मीचे ऑफिसर्स आणि जवान हे रेडर्सच्या ड्रेसमध्ये म्हणजे जसे एखादा टोळी युद्ध असतं त्याप्रमाणे ते काश्मीरमध्ये घुसले आणि त्यांना श्रीनगर कॅप्चर करायचं होतं. त्यासाठी आपल्याला 28 ऑक्टोबरला आपली पहिल्यांदी दिल्लीहून एक डकोटा विमान गेलं आणि त्याच्यामध्ये 1st बटालियन ऑफ द सिख रेजिमेंट अंडर जनरल कर्नल दिवाण रणजित राय ते तिथं उतरले आणि त्यांनी बारामुल्लापर्यंत जाऊन पहिली लढाई बारामुल्लामध्ये झाली. तिथं कर्नल दिवाण रणजित राय शहीद झाले आणि त्याच्यानंतर मग पुढे त्यांनी पाकिस्तानी रेडर्सना किंवा कबायलाजना पूंछच्या पलीकडं आणि त्यांच्या लाईन ऑफ कंट्रोलच्या पलीकडं पाठवलं. पण त्यांचं श्रीनगरपर्यंत येऊन श्रीनगरवर कब्जा करण्याचं ध्येय होतं का? हो, ॲब्सोल्युटली त्यांचं कब्जा. पोचले नाहीत. नाही, त्याला एक छोटंसं कारण आहे. बारामुल्ला म्हणून एक जागा आहे काश्मीरमध्ये, त्या तिथे एक ख्रिश्चन ननरी होती. The nuns from all over the world used to come there for training. आणि त्या ट्रेनिंगच्या इथं ह्या लोकांनी थांबून लूटमार आणि अत्याचार केले आणि ते तिथं 2 दिवस हॉल्ट केला त्यांनी. त्या हॉल्टमुळे आपल्या सैन्याला वेळ मिळाला आणि आपलं सैन्य तिथपर्यंत जाऊन लढाई करू शकलं आणि त्यांना परत मागे उरीपर्यंत आणि उरीच्या पलीकडे पाठवून दिलं. म्हणून श्रीनगर आपल्याकडे राहिलं. सांगायची गोष्ट म्हणजे त्यावेळी श्रीनगरमधले जे तरुण होते ते तरुणसुद्धा आपल्या भारतीय सैन्याबरोबर होते आणि त्यांनी त्यावेळी आपल्या भारतीय सैन्याची खूप साथ दिली होती. तर हे तर आपल्या देशाचं पहिलं युद्ध होतं.
त्याच्यानंतरचा काळ जो पुढे गेला त्यावेळी आपले पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. त्यावेळची जी फॉरेन पॉलिसी होती त्याप्रमाणे पंचशील तत्त्व आणि आपल्याला सगळ्यांची व्यवस्थित राहायचं आहे, चायनाबरोबर आपलं चांगलं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींमधून जे झालं त्याच्यापुढं 1962ला चायनाने आपल्यावरती आक्रमण केलं. कशासाठी केलं तर परत टेरिटोरी गेन करण्यासाठी. सो आजही तर तुम्ही बघितलात तर काही भाग अक्साई चीन आणि त्या एरियामधला भाग हा चायनाच्या ताब्यात आहे. काही 1000 स्क्वेअर किलोमीटर भाग हा चायनाच्या ताब्यात आहे अजूनही आहे अजून आपला. आहे. हां, म्हणूनच त्याला तिथं आपण LAC म्हणतो, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. आणि तिथं जी गलवानची लढाई झाली होती 2020मध्ये, अशा तिकडं स्किर्मिशेस चालू होत्या. सो 62मध्ये हे जे चायनाने लढाई केली त्याच्यामध्ये आपल्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण ते पण जमिनीवरचं युद्ध होतं. तेही जमिनीवरचं युद्ध होतं. एअरफोर्सचा भाग हा हळूहळू आता लढाईमध्ये यायला लागला होता सेकंड वर्ल्ड वॉरपासून. कारण राईट ब्रदर्सनी 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच विमानांचा शोध लावला होता. त्याच्यानंतर पहिल्याही महायुद्धामध्ये एअरफोर्सचा वापर कसा करायचा आहे त्यावेळेच्या जनरल्सना अजून माहीत नव्हतं. आणि तोपर्यंत त्यांचा असा विचार होता की पुढं जे आपले घोडदळ आहे त्यांना चारा देण्यासाठी म्हणून या विमानांचा वापर होऊ शकेल. हे करत करत ज्यावेळी आपण सेकंड वर्ल्ड वॉर लावलं त्यावेळी मग बॉम्बर्स, फायटर्स, नंतर त्याच्यावरती लावलेली मशीन गन्स, असं युद्ध सुरू झालं. त्याच्यापुढे मग जेट एअरक्राफ्ट्स यायला लागली. सो एअरफोर्स 1970 ऑनवर्ड्स, 65-70 ऑनवर्ड्स प्रिडॉमिनंट झाली की त्यांना तेवढं प्रगत तंत्रज्ञान यायला लागलं. त्यांच्याबरोबर जी हत्यारं होती ती आली. सो 62 वॉरसुद्धा जमिनीसाठी होतं. जेव्हा 62मध्ये आपण चायनाच्या विरोधात हरलो त्यावेळी का हरलो आपण तेव्हा? त्यावेळी आपल्याकडं तेवढं इक्विपमेंट नव्हतं, आपल्याकडं त्या प्रकारची हत्यारं नव्हती, आणि पॉलिटिकल विलिंगनेस, पॉलिटिकल विल ऑल्सो वॉज नॉट देअर. म्हणजे कुठलीही लढाई लढायची असेल तर एका राष्ट्राला त्या लढाईसाठी तयारी करावी लागते आणि ती तयारी सर्वांगीण असली पाहिजे. पण भारत तेव्हा तयार नव्हता. भारत आपण तेवढ्यासाठी तयार नव्हतो. हाय अल्टिट्यूड वॉरफेअरबद्दल आपल्याला माहिती नव्हतं, आपल्या सैनिकांकडे तसं इक्विपमेंटही नव्हतं. पण मग हाय अल्टिट्यूड म्हणजे कुठे लढली गेली ती? आता तुम्ही जर बघितलं तर सियाचिन ग्लेशियर आणि त्या साईडला किंवा त्याच्या पुढं गेल्यावरती आता हा जो 120 बहादूर पिक्चर आला होता, मेजर शैतान सिंग परमवीर चक्र, ज्यांच्यामुळे तो एरिया आपला वाचला होता, तर त्या एरियामध्ये ज्यावेळी ही लोकं लढत होती त्यावेळी त्यांच्याकडे ज्याला आपण विंटर क्लोदिंग आज ज्याला म्हणतो किंवा हाय अल्टिट्यूडमध्ये किंवा बर्फामध्ये जे कपडे आपल्याला लागतात ते सुद्धा नव्हते. ते साध्या स्वेटर्सवरती जाऊन पायामध्ये साधे सॉक्स होते. म्हणजे इतका त्यावेळेचं कंडिशन नॉट अप टू द मार्क म्हणता येतील. आणि ह्या सगळ्याचा म्हणजे परिणाम प्लस पॉलिटिकल विल नसल्यामुळे आपण ती लढाई हरलो. जर आपली ही तयारी सुरुवातीपासूनच असती तर चित्र काहीतरी वेगळं असतं. पण त्यावेळी आपण चायनाला मित्र समजत होतो, चिनी भारत, हिंदी चिनी भाई भाई हे चालू होतं त्यावेळी. आणि त्यांना असं वाटलंही नव्हतं त्यावेळेच्या पॉलिटिकल लिडरशिपला की चायना आपल्यावर अटॅक करेल. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि क्लिप्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.